तुमच्याकडे वेळ कमी आहे, परंतु तुम्हाला खायची आहे ती म्हणजे चिकन बिर्याणी. तीही हॉटेलसारखी चमचमीत आणि कमी वेळामध्ये बनणारी खायची असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपण या रेसिपीमध्ये ही चिकन बिर्याणी अगदी कमी वेळामध्ये बनवलेली आहे. ती हॉटेलसारखी चमचमीत अशी आहे आणि 1 तासामध्ये बनणारी आहे. त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. तुम्हाला कमी वेळामध्ये तयार होणारी चिकन बिर्याणी खायची असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. पहिल्यांदा आपण 1 किलो एवढं चिकन घेतलं आणि ते चिकन मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. धुतलेलं चिकन घमेलामध्ये घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण 1 चमचा एवढी हळद पावडर घातली. हळद पावडर आपण हाताने चिकनवरती मिक्स करून घेतली आणि हळद पावडर लावताना हातानेच लावायची, त्यामुळे चिकनला सगळीकडे हळद नीट लागल्या जाते. त्याच्यामुळे आपण इथं हातानेच लावून घेतलेले आहे आणि बारीक करून घेतलेलं आलं आणि लसूण आपण तेही चिकनला लावून घेणार आहे. आलं लसूणसुद्धा चिकनला लावून घ्यायचं आहे आणि नंतर बघा इथं आपण 1 चमचा एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, तीही घालून घेतलेली आहे. गरम मसाला 1 चमचा आणि बिर्याणी मसालासुद्धा आपल्याला 1 चमचा एवढाच घ्यायचा आहे आणि चिरलेली थोडीशी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. फ्राय केलेला इथं मी म्हणजे थोडासा फ्राय करून घेतलेला कांदाही घालून घेणार आहे आणि आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीमुळे काय होतं, चिकनला एक छान अशी टेस्ट येते. त्याच्यामुळे आपण कसुरी मेथी घातलेली आहे. 1 चमचा एवढा धना पावडर घातल्यानंतर हे सर्व मसाले आपल्याला चिकनला लावून घ्यायचे आहेत. चिकन हाताने मिक्स करताना सर्व मसाले चिकनला लागले पाहिजेत असं आपल्याला चिकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले लागल्यानंतर मग आपण 1 चमचा एवढी इथं बघा काश्मीरी लाल मिरची पावडर नंतर आणि घालून घेतलेली आहे चिकन बिर्याणीला छान असा कलर येण्यासाठी. आणि इथं आपण 1 वाटी एवढं दही घेतलेलं आहे. 1 किलो चिकनसाठी आपल्याला 1 वाटी एवढं दही घ्यायचं आहे. दही घातल्यानंतर ते चिकनमध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं बघा आपण चिकनमध्ये दही मिक्स करून घेतलं आणि नंतर मग त्याच्यावरती आपण इथं 1 चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेल घातल्यानंतर चमच्याने आपल्याला चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर चिकनवरती आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास आपण इकडं चिकन मुरवून घेणार आहे सर्व मसाल्यामध्ये. तोपर्यंत आता आपण बिर्याणीचा तांदूळ भिजू घालूया. बिर्याणीचा तांदूळ भिजू घालण्यासाठी इथं आपण 700 ग्रॅम एवढा तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ घेताना आपण बघा दिल्ली बासमती असा तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीचा. या तांदळाची बिर्याणी छान होते, परंतु तुम्हाला दुसरा तांदूळ वापरायचा असेल बिर्याणीसाठी तुम्ही तोही वापरू शकता. तांदूळ इथं आपण 2 ते 3 पाण्याने पहिल्यांदा धुवून घेणार आहे. आता इथं मी 3 पाण्याने तांदूळ धुवून घेतला आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी इथं बघा चांगलं पाणी ओतून तांदूळ इथं आपण अर्धा तास एवढा भिजवून घेणार आहे. तोपर्यंत आपण तांदळासाठी आता पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवणार आहे. इथं मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला 2 तमालपत्र, इथं आपण खडे मसाले घेतलेले आहेत. खडे मसाल्यामध्ये आपण दालचिनी, लवंग, मिरी, हिरवी विलायची घेतलेली आहे. हिरव्या विलायचीने फ्लेवर छान बसतो बिर्याणीला, त्याच्यामुळे हिरवी विलायची घालून घ्यायची. चवीनुसार मीठ, 1 चमचा एवढा आपल्याला तूप घालायचं आहे. आता इथं आपण चक्री फूल घेतलेलं आहे. 2 चक्री फूल, 1 मोठी विलायची घेतलेली आहे. 1 मोठी आपल्याला विलायचीही घालायची आहे. 4 इथं बघा मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हिरवी मिरचीमुळे छान असा बिर्याणीला हिरव्या मिरचीचा पण फ्लेवर बसतो. तोपर्यंत आपण इकडं चिकन शिजायला घालणार आहे आणि चिकन शिजायला घालण्याआधी आपण इथं पातेलं घेतलं. पातेल्यामध्ये 1 पळी एवढं तेल घालून घेतलं. तेल थोडंसं आपण गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे आपण सर्व जे खडे मसाले घेतलेले आहेत हे तेलामध्ये घालायचे. तमालपत्र, चक्रीफूल, दालचिनी, लवंग, मिरी, ह्या मसाल्याला एक छान असा वास असतो. ते तेलामध्ये थोडेसे फ्राय झाले तर चिकनला पण छान असा वास बसतो मसाल्याचा. त्याच्यामुळे आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि नंतर मग अर्धा तास जे आपण चिकन मुरवायला ठेवलं होतं ते चिकन आता आपल्याला तेलामध्ये वतून घ्यायचं आहे. तेलसुद्धा आता बघा कडकडीत असं गरम आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व चिकन घालून घेतलं. चिकन घातल्यानंतर चमच्याने आपल्याला चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे.
चिकन मात्र आपण एक 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घेणार आहे तेलामध्ये, म्हणजे चिकन पण छान असं शिजल्या जातं. त्याच्यामुळे आपल्याला तेलामध्ये चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे. चवीनुसार इथं आपण मीठ घालून घेणार आहे. आता इथं मी चवीनुसार 1 चमचा एवढं मीठ घालून घेतलेलं आहे. चिकन मुरवत असताना सुद्धा त्याच्यावरती तुम्ही मीठ घालू शकता, परंतु मी इथं शेवटला मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर चमच्याने आपण ना मीठ चांगलं चिकनमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. मीठ आपलं मिक्स झालं की नंतर मग त्याच्यावरती आपल्याला एक घमेलं ठेवायचं आहे पातेलावरती. गॅसची फ्लेम आपल्याला लो करून ना चिकन शिजवून घ्यायचं आहे. नंतर बघा मी इथं 10 मिनिटानंतर घमेलं काढलेलं आहे. चिकनसुद्धा छान असं शिजतंय. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं चिकन ना मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपण चमचा घेतलेला आहे. चमच्याने आपण चिकन थोडंसं मिक्स करून घेणार आहे. असं आपल्याला 10 मिनिटानंतर एकदा चिकन मिक्स करून नंतर मग त्याच्यावरती घमेलं ठेवून चिकन शिजवून घ्यायचं आहे. तांदूळ शिजवण्यासाठी जे आपण पाणी ठेवलं होतं ना, त्या पाण्याला बघा उकळी आलेली आहे. पाण्याला मात्र ना अशी खळखळून एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर मग त्याच्यावरचं आता आपण जे झाकण झाकलेलं आहे ना, ते झाकण आता आपण काढून घेणार आहे. आणि जो आपण तांदूळ नितळून घेतलेला आहे ना, तो आता आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. उकळत्या पाण्यामध्ये घातल्यानंतर ना तो झाऱ्याने आपल्याला एकदाच मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर झाऱ्या त्याच्यामध्ये घालायचा नाही, नाहीतर तांदूळ काय होतो, मोडल्या जातो. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये एकदाच झाऱ्या घालून घेतलेला आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून 70% एवढा आपल्याला तांदूळ शिजवायचा आहे. तोपर्यंत इकडं आपण ना बिर्याणीला कलर येण्यासाठी ना मी इथं थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि दुधामध्ये मी हळद घालून घेणार आहे. या ठिकाणी जर तुमच्याकडे केशर असेल ना, तरी तुम्ही गरम दुधामध्ये केशर घालून घेऊ शकता, परंतु मी इथं हळद घातलेली आहे कलरसाठी. आता इकडं बघा तांदूळसुद्धा शिजत आलेला आहे. आता आपण तांदूळ शिजवताना ना जास्त बिर्याणीसाठी शिजवायचा नाही, 70% एवढाच आपल्याला ना तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तरच ना बिर्याणी ना अशी मोकळी मोकळी होते. त्याच्यामुळे आपण इथं 70% एवढा तांदूळ शिजवून घेतलेला आहे. शिजवलेला तांदूळ इथं बघा मी चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. आणि जे तांदळामधलं पाणी आहे ना, त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं. ते पाणी पिऊन तरी घ्यायचं, नाहीतर दुसऱ्या भाजीला तरी वापरायचं. बिर्याणी बनवण्यासाठी चिकन मी बघा मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे, कारण आपण बिर्याणी बनवताना ना थोडंसं पातेलं हे मोठंच घ्यायचं. त्याच्यामुळे आपल्याला बिर्याणी पण अशी नीट बनवता येईल. त्यासाठी इथं मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. आणि जे चिकनवरचा जो कट आहे ना, तो आपण काढून घेणार आहे एका वाटीमध्ये. नंतर आपल्याला तो बिर्याणीवरती ना घालता येतो. त्याच्यामुळे बिर्याणीला पण एक छान असा लूक येतो. त्याच्यामुळे आपण जो कट आहे ना, तो काढून घेतलेला आहे. आणि आपण चिकनही काढून घेणार आहे, कारण आपण बिर्याणीला ना चिकनची मध्ये लेअर लावणार आहे ना, त्यासाठी इथं बघा मी चिकनसुद्धा काढून घेतलेलं आहे. आता बघा इथं थोडंसं मी खाली चिकन ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता आपण जो शिजवून घेतलेला तांदूळ आहे ना, तो तांदूळ आता आपल्याला पहिली लेअर ना तांदळाची लावून घ्यायची आहे. तांदळाची जी लेअर आहे ना, ती झाऱ्याच्या साह्याने पूर्णपणे अशी पसरवून घ्यायची. आणि आपण बघा इथं दुधामध्ये जी हळद मिक्स करून घेतलेलं दूध आहे ना, ते थोडंसं घालून घ्यायचं, म्हणजे बिर्याणीला छान असा कलर येतो. नंतर मग जो आपण कट काढून घेतला होता ना, तोही घालून घेतलेला आहे. थोडीशी आपल्याला पुदिन्याची पानं घालायची आहेत. आणि आपण आधीच ना थोडासा कांदा फ्राय करून घेतला होता आणि थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि काजू पण आपण कांदा फ्राय करताना काजू आणि मनुके पण थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतले होते, तेही घालून घेतले. मग आपण जे चिकन काढून घेतलं होतं ना, त्या चिकनची लेअर आता आपण इथं लावून घेतलेली आहे. आणि नंतर मग 1 चमचा एवढं आपल्याला तूप वापरायचं आहे. त्याच्यावरती 1 चमचा एवढं तूप घातलं ना, छान असा बिर्याणीला वास बसतो तुपाचा आणि बिर्याणी टेस्टला पण खूप छान लागते. नंतर मग इथं आपण तांदळाची वरची लेअर लावून घेतलेली आहे, ती झाऱ्याच्या साह्याने पसरवून घेतली. आणि नंतर मग इथं हळदीचं दूध घालून घेतलेलं आहे, म्हणजे दुधामध्ये आपण जी हळद मिक्स करून घेतली होते ना, ते दूध. आणि नंतर थोडासा कट, फ्राय केलेले मनुके, काजू आणि पुदिना, कोथिंबीर आणि फ्राय केलेला कांदा वरती आपल्याला घालून घ्यायचा आहे. जे लेग पीस आहेत ना, ते असे वरती मी ठेवलेले आहेत, त्यामुळे बिर्याणी दिसायला पण छान दिसते. आणि 1 चमचा एवढं आपल्याला तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर पातेल्यावरती ना आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. असं झाकण ठेवायचं की ज्याच्यामधून ना वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. असं बघा मी इथं घट्ट असं ना एक झाकण ठेवलेलं आहे पातेल्यावरती. आणि 10 मिनिट एवढी आपण बिर्याणीला दम देतोय. तोपर्यंत ना इकडं आपण ना
कोशिंबीर बनवतोय आणि कोशिंबीर बनवण्यासाठी मी एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडासा आपल्याला त्याच्यावरती लिंबाचा रस घालायचा आहे। चवीनुसार आपण इकडं मीठ घेतलेलं आहे। 1 चमचा एवढी आपण इथं साखर ही घालून घेतली आणि नंतर आपल्याला थोडंसं दही घालून ना आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं, नंतर मग त्याच्यावरती काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची। तयार झालेली आहे बिर्याणी बरोबर खाण्यासाठी इथं कोशिंबीर। अशी कोशिंबीर करायची, बिर्याणी बरोबर खायला छान वाटते। नंतर आपण 10 मिनिट एवढं ना दमही देऊन घेतलेला आहे बिर्याणीला। आता बघा मस्त दम दिल्यानंतर ना बिर्याणीचा एक छान असा बघा झाकण उघडल्यानंतर वास सुटतो, अगदी तुपाचा आणि पुदिन्याचा मस्त अगदी वास सुटलेला आहे। आता आपण ना सर्व करून घेऊया ताटामध्ये। एकदम मस्त होते आणि कमी वेळामध्ये 1 तासामध्ये तुम्ही ही घरामध्ये ना बिर्याणी बनवू शकता। अगदी हॉटेलसारखी चमचमीत आणि खायला एकच नंबर लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रपरिवारासोबत हे व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।